नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। आने वाले सिंहस्थ कुंभ मेला 2027 को देखते हुए नासिक शहर में गोदावरी नदी के किनारे बसे सोमेश्वर मंदिर इलाके में डेवलपमेंट के कामों में तेजी आ गई है। नासिक पूर्व की विधायक सीमा हिरे की खास कोशिशों से इस इलाके को बदलने का काम अभी चल रहा है। इन डेवलपमेंट के कामों में भक्तों और लोगों के लिए जरूरी सुविधाएं शामिल है। खास तौर पर इलाके की खूबसूरती बढ़ाने वाले जॉगिंग ट्रैक और साइकिल ट्रैक बनाने का काम जोरों पर है। इन सुविधाओं का इलाके पर बड़ा असर पड़ेगा और सोमेश्वर मंदिर इलाका कुदरती खूबसूरती से घिरा हुआ है, इसलिए ये ट्रैक नासिक के लोगों को सुबह की सैर और साइकिल चलाने के लिए एक शानदार और शांत जगह देगा। साथ ही नदी किनारे के घाटों की मरम्मत और उन्हें सुंदर बनाने और भक्तों के लिए बुनियादी सुविधाएं देने का काम भी शुरू किया गया है। अधिकारियों की दी गई जानकारी के मुताबिक सिंहस्थ कुंभ मेला 2027 से पहले इन सभी कामों को पूरा करने का टारगेट रखा गया है। काम पूरा होने के बाद सोमेश्वर मंदिर न सिर्फ एक धार्मिक जगह होगी, बल्कि नासिक के लोगों के लिए एक जरूरी टूरिज्म और मनोरंजन सेंटर के तौर पर भी डेवलप होगी। नासिक पूर्व विधायक सीमा हिरे ने खुद इन कामों का इंस्पेक्शन किया है और काम की क्वालिटी और स्पीड बनाए रखने के निर्देश दिए हैं। उम्मीद है कि जल्दी लोगों को इस मॉडर्न और खूबसूरत इलाके का फायदा मिल सकेगा। नमस्कार, मी आमदार सौ सीमा महेश हिरे। आज सोमेश्वर येथे एक साईट सुरू आहे, जे काम हे निधीतनं सुरू केलेलं आहे। वर्षभरापूर्वी जवळपास 3.5 कोटी निधी देऊन वर्षभरापासून इथलं हे काम सुरू आहे। अतिशय सुंदर असा, म्हणजे नाशिकमध्ये कुठेही अजून सायकल ट्रॅक झालेला नाही। तो पूर्ण सायकल ट्रॅक त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असा दोन्हीही ट्रॅक झाडांच्या मधून हे करण्यात आलेलं आहे। त्याचं नियोजन आणि काम सुद्धा जवळपास 50 ते 60% काम आता पूर्ण झालेलं आहे। मी आता त्याच कामाची पाहणी करण्याकरता आलेले होते। सध्या तपोवन मध्ये झाडांबद्दल खूप बोललं जात आहे की झाड तोडणारे साधुग्रामसाठी किंवा कुंभमेळा करता, परंतु मी आपल्या सगळ्या नाशिककरांना सांगेल की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे असं नेतृत्व आहे की आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की त्यांचा कुठलाही निर्णय हा चुकलेला नाहीये। कधी कुठलं भाषण केलं, माझ्या तोंडून हे चुकून वाक्य निघालं, मी माझे शब्द मागे घेतो, असं सुद्धा तुम्हाला आता त्यांच्यापर्यंत झालेल्या राजकीय वाटचालीत हे बघायला मिळाले असेल। आमचा पूर्णपणे विश्वास हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे आणि त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते योग्यच असेल याची मला पूर्णपणे 100 नाही 1000% खात्री आहे। त्यामुळे साधुग्राम मध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती येणार नाही। परंतु आता राजकीय विरोध आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुका त्याच्या धर्तीवर काही विरोधक असतात, ते काही ना काही मुद्दे त्यांना पाहिजे असतात, कारण त्यांच्याकडे आता कुठलेही मुद्दे शिल्लक नाहीये। त्यामुळे काहीतरी उकरून काढायचं आणि ते करायचं आणि त्याचं भांडवल करायचं, असं काहींचा सध्या उद्योग सुरू आहे। तोही इथे, म्हणजे खास करून मी बोलते ते सोमेश्वरच्या जागेबद्दल, नाही तर काहींना वाटेल तपोवनचं मी बोलते, परंतु सोमेश्वर या जागेबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिप्राचीन मंदिर इथे आहे महादेवाचं, आणि अनेक शिवभक्त इथे दर्शना करता येत असतात। आता मोठे रहिवासी क्षेत्र सुद्धा आजूबाजूला झालेलं आहे। तुम्ही बघत असाल की आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात कॉलनी झाल्या आहेत, लोक राहायला आलेले आहेत, आणि त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळावी याकरता इथे हा जॉगिंग ट्रॅक निसर्गरम्य वातावरणात करता यावा याकरता इथे जॉगिंग ट्रॅक त्याचबरोबर सायकल ट्रॅक हे दोन्हीही इथे प्रयोजन केलेलं आहे। परंतु आता समोरचे जे असतील विरोधक, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। मी आताच त्यांना सांगते की त्यांनी लिहून घ्यावं की त्यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीये, हे तर त्यांनी ध्यानात घ्यावं। आणि त्यांच्या हे लक्षात आलं, कळून चुकलेलं म्हणून कुठेतरी विरोध करायचा, विकास कामं थांबवायचे आणि असं दाखवायचं की हे झाडांचं नुकसान करतायत, तिकडचा मुद्दा पकडून ते कुठेतरी इकडे त्याचं भांडवल करतायत, कारण आता त्यांच्याकडे दुसरे कुठले मुद्दे नाहीये। आणि त्यामुळे त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे की इथले काम कुठेतरी थांबवायचे, लोक जे काम करायला येतात त्यांना अडवायचं, हे उद्योग सध्या सुरू आहे। आणि त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल, नाशिककरांना सुद्धा, असे जे कोणी काम करतात त्यांना त्यांची जागा आत्ताच दाखवून देऊया। नासिक से सी न्यूज संवाददाता अभिजीत कोल्हे की रिपोर्ट। नासिक में सोमेश्वर मंदिर इलाके में चल रहे विकास कार्य ये सुनिश्चित करेंगे कि आने वाला सिंहस्थ कुंभ मेला 2027 न केवल धार्मिक दृष्टि से बल्कि सुविधाओं और सुंदरता के लिहाज से भी विशेष बने।
जॉगिंग और साइकिल ट्रैक, घाटों का सौंदर्यीकरण और भक्तों के लिए बुनियादी सुविधाओं का निर्माण नासिक वासियों और पर्यटकों दोनों के लिए फायदेमंद होगा। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।